नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 7 डिसेंबर 2025. आज आहे संकष्टी चतुर्थी. हा आज अनोखा योग जुळून आला आहे. का तर मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी म्हणजे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांचा विशेष आशीर्वाद मिळवण्याचा दिवस. हा एक अनोखा संगम यावर्षी जुळून आला आहे. तर बाप्पांच्या आशीर्वादासाठी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यावर्षी 7 डिसेंबरला ही संकष्टी येते. हा दिवस आपल्या इच्छापूर्तीसाठी एक सुवर्ण संधी म्हणून आहे. चला, या दिवशी आपण बाप्पांची कोणती पूजाविधी केल्यामुळे, कोणते उपाय केल्यामुळे आपल्या इच्छापूर्ती होतील हे पाहूया. ही संकष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आल्यामुळे हिचे महत्त्व कितीतरी पटीने वाढले आहे. का तर श्रीकृष्णांना हा मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. यावेळी माता लक्ष्मी पृथ्वीवरती प्रकट होते. तिची विधिवत पूजा करणाऱ्यांच्या घरात ती निवास करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे बाप्पांच्या बरोबर लक्ष्मीचाही आपल्याला आशीर्वाद मिळतो. तर रविवारी ही संध्याकाळी 6:24 ही संकष्टी चालू होते. ती 8 डिसेंबरला ही संकष्टी संपते. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाला अतिशय विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील या संकष्टीला चंद्रोदय हा 7 डिसेंबरला रात्री 8:35 आहे. तर चंद्रोदयाच्या वेळी कोणती पूजाविधी करायचे हे आपण जाणून घेऊयात. तर सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असल्यास लाल वस्त्र परिधान करावे. का तर लाल वस्त्र गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मी यांना खूप प्रिय आहे. गणपती बाप्पाची षोडोपचार पूजा करावी. त्यानंतर हात जोडून इच्छापूर्तीसाठी संकल्प करावा. देवघरात असणारी आपली गणपती बाप्पांची मूर्ती एका स्वच्छ पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरून त्याच्यावरती स्थापन करावी आणि बाप्पाला लाल फूल, हळदी कुंकू, अष्टगंध, दुर्वा व्हाव्यात. 21 दुर्वांची जोडी घातली तर अतिशय उत्तम. तसेच बाप्पाला मोदक आणि शक्य झाल्यास तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवावा. तिळाच्या तेलाचा दिवा बाप्पापुढे सतत तेवत ठेवावा. तिळाच्या तेलामुळे घरातील सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. नंतर बाप्पांची आरती करावी, माता लक्ष्मीची आरती करावी आणि गणेश अथर्वशीर्ष 11 वेळा म्हणावे. त्याच्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि हे सगळे मंत्र म्हणताना आपल्या इच्छेचा मनात सतत विचार करत राहावा. तसेच दुसरा उपाय म्हणजे हे सगळे पूजाविधी चालू असताना गणपती बाप्पा पुढे एक नारळ ठेवावा आणि आपली पूजा झाल्यानंतर तो नारळ फोडून त्या नारळातील पाण्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून बाकी फोडलेला नारळ सगळ्यांनी घरात प्रसाद म्हणून खावा. घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. गणपती बाप्पा म्हटल्यानंतर चंद्रोदयाला आणि विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चंद्रोदयाशिवाय आणि चंद्राला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपली संकष्टी चतुर्थीची उपवास हा पूर्ण होत नाही. अशा वेळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि चंद्राला अर्घ्य देताना ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा आणि आपण उपवास सोडावा. नैवेद्यामध्ये मोदक असावे आणि त्याच्यानंतर शक्य असल्यास आपल्याला ब्राह्मण लोकांना तसेच गरजू लोकांना गोड लाडू किंवा मिठाई अशा गोष्टींचा दानधर्म करावा. गाईला गूळ, हरभरा डाळ खाऊ घालावे. त्यामुळे श्रीहरींचा विशेष असा आशीर्वाद आपल्याला भेटतो. मार्गशीर्ष महिन्यातील आली संकष्टी म्हणजे एक अद्भुत दिवस आहे. हे वर्षातून एकदाच येतो. हा एक अनोखा संगम आहे. त्यामुळे आपल्याला धन, आरोग्य, नोकरी, संसार, मुलाबाळांचे शिक्षण, बाकी काही विशेष असे मंगल कार्य असतील हे निर्विघ्नपणे पार पडतात. गणपती बाप्पाचा विशेष असा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यामुळे ह्या आलेल्या अनोख्या संगमावर आपण विशेष अशी गणपती बाप्पाची पूजा करून गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांना विशेष प्रसन्न करून आपल्याला आशीर्वाद मिळवण्याचा एक सुंदर असा सुवर्णयोग आला आहे. त्यामुळे या संकष्टीला हे उपाय नक्की करून बघा आणि तुम्ही संकष्टीला कशी पूजाविधी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा.